तर नमस्कार मित्रांनो, सुखांच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। तर आज आपण जाणार आहोत मुंबईमध्ये विलेपार्ले या ठिकाणी, जिथे एक नवीन असा उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे। आर्टिस्ट्री आयोजित देणे समाजाचे एक नवीन असा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। त्याच्यासाठी आपण जी माहिती आहे ती डायरेक्टली जाऊन आपण मॅमला भेटणार आहोत आणि एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत त्या मॅम कडून। तर त्या मॅमचं नाव आहे वीणा गोखले मॅम। तर डायरेक्टली जाऊया, त्या मॅमशी भेटूया आणि त्या मॅमशी बोलूया। मित्रांनो, खूप काही या व्हिडिओमधून तुम्हाला नॉलेज मिळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। तर डायरेक्टली आपण जाऊया लोकेशनवर। तर चला। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सुखांत। आणि आज आम्ही आलो आहोत इथे विलेपार्लेमध्ये एक फेमसची अशी ही ऑर्केस्ट्री आहे। तर आम्ही डायरेक्टली आता त्याच्या मॅमकडे जाऊन डायरेक्टली आता त्याच्याबद्दल माहिती घेऊया की ते नक्की काय आहे आणि कसं काय आहे। तर डायरेक्टली आपण मॅमला विचारू। तर मॅडम, तुमचं सर्वप्रथम तर स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। खूप थँक्यू सगळ्यांना नमस्कार। आणि मॅम, तुमचं नाव काय तसं? मी वीणा गोखले। ओके, तर वीणा मॅम आपल्यासोबत जुळलेले आहेत। तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया। तर मॅम, हे नक्की जे तुम्ही स्टार्ट केलेलं, ऑर्गनाईज केलेलं, ते नक्की काय प्रकरण आहे, म्हणजे कसं काय आहे? देणे समाजाचे हा एक सामाजिक उपक्रम आहे जो माझ्या आर्टिस्ट्री या संस्थेतर्फे केला जातो। गेली 18 वर्ष हा उपक्रम पुण्यामध्ये चाललेला आहे आणि या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या अगदी रिमोट एरियामध्ये, वाड्या वस्त्यांवरती, ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत, तर त्यांचं काम पोहोचवण्यासाठी आपण हा उपक्रम करत असतो। आणि दुसरीकडे समाजाला सुद्धा या संस्थांना मदत करायची आहे, त्यांच्या गरजा जाणून घ्यायच्या आहेत, त्यांच्या पाठीवरती हात ठेवायचा आहे। पण नेमकी कुठल्या संस्थेची काय गरज आहे, कुठल्या संस्थेला आत्ता काय स्वरूपाचे त्यांचे प्रोजेक्ट्स चाललेले आहेत, हे सगळं जाणून घेण्याची जी काही संधी आहे, ती संधी या उपक्रमाच्या माध्यमामधून डोनर्सनाही मिळत असते। आणि संस्थांना तर डोनर्सशी कनेक्ट होण्याची गरज असते। त्यासाठीच हा उपक्रम गेली 18 वर्ष पुण्यात आणि गेल्या 4 वर्षांपासून आपण इथे विलेपार्ल्यामध्ये करतो आहोत। ओके, तर मॅम, मला एक प्रश्न विचारायचा होता। या करण्यामध्ये, हे सगळं करण्याच्या मागे तुमचा एम काय आहे, म्हणजे तुम्ही काय, म्हणजे पुढचं प्लॅनिंग वगैरे केलं ते जरा सांगाल का? नाही, एम मी आत्ता सांगितलं तसं की डोनर्सना संस्थांपर्यंत पोहोचवायचे आणि संस्थांना डोनर्सपर्यंत पोहोचवायचे। म्हणजे ह्या दोघांची एकमेकांशी सांगड घालून देणारा देणे समाजाचे हा एक ब्रिज आहे, हा एक पूल आहे, राईट। या दोघांना कनेक्ट करून देण्यासाठी आपण हा उपक्रम करतो आहोत आणि एक चांगलं काहीतरी काम घडतंय समाजामध्ये, हे काम मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत। ओके, तर मॅम मला सांगा की आपल्याला जर कनेक्ट करायचं असेल तर आपण म्हणजे कसं कनेक्ट करू शकतो? आपल्या कॉन्टॅक्ट वगैरे असेल तुमच्या वेबसाईट, संस्थाला? जर का एखाद्या संस्थेला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर खरं म्हणाल तर त्याची काहीच प्रोसिजर नाही आहे। काम प्रामाणिक पाहिजे। शक्यतो शहरातल्या संस्था आपण घेत नाही, वाड्या वस्त्यांवर, दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या लोकांना डोनर्सची जास्ती गरज असते। तर शहरातल्या लोकांना डोनर्सपर्यंत पोहोचायला खूप वेळ असतात, त्यामुळे त्यांना गरज तशी नसते। म्हणून आपण प्राधान्याने या दुर्गम भागामधल्या संस्था निवडतो। मी स्वतः जाते, संस्थांचं काम माहिती करून घेते, 2-2, 3-3 वेळेला व्हिजिट्स देते आणि मग जर असं वाटलं की हे काम प्रामाणिक आहे, चांगलं काम चाललेलं आहे,
तर त्यांना इथे विनामूल्य त्यांची संधी मांडायची संधी उपलब्ध करून दिली जाते. तर मॅम खूप चांगलं, म्हणजे तुम्ही हे सगळं करतात. मला खूप छान वाटलं मॅमशी बोलून. तर मॅम तुमच्या पुढच्या येणाऱ्या याच्यासाठी खूप मी पुढचा शुभेच्छा. उपक्रम कधी हे पण सांगते. ओके, sure. आता हा पारण्यातला झाला की आता 25-26 फेब्रुवारीमध्ये ठाण्यामध्ये CKP हॉलला हा उपक्रम होणार आहे. ठाण्यामधलं दुसरंच वर्ष आहे, पण ठाणेकरांनी खूप छान रिस्पॉन्स मागच्या वर्षी दिला आहे. सो मी सगळ्यांना असं आवाहन करते की जरूर 25-26 तारखेला ठाण्यामध्ये CKP हॉल खारकर आळी आहे, तर तिथे तुम्ही या कोर्ट नाक्याजवळ. तिथे आपण सगळ्यांना भेटूयात, नवीन नवीन संस्था बघूयात, त्यांचं काम जाणून घेऊयात आणि जी काही यथाशक्ती मदत आणि आपल्याला करायची ती त्या संस्थांना करूयात. संस्थांच्या पाठीवरती हात ठेवूयात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मी जितेश अभ्यंकर तुमची इथेच रजा घेतो आणि हो, येत्या 25 आणि 26 तारखेला ठाण्यामध्ये CKP हॉलमध्ये तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या आणि आपली काळजी घ्या. धन्यवाद.